पुण्यामध्ये अपघाताचं सत्र जे आहे ते थांबायला तयार नाही. सातत्याने बसचे असतील इतर वाहनांचे अपघात होताना पाहायला मिळत आहेत. पुण्यामधील सिलाई चौकामध्ये सध्या मी आहे आणि हा भीषण अपघात जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान जो आहे तो या बसचा खासगी बसचा अजिम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या या खासगी बसचा जो आहे तो अपघात झालेला आहे आणि बस चक्क फुटपाथचे बॅरिकेड तोडत आत्रे सभागृहामध्ये घुसलेले आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सकाळच्या वेळी जास्त गर्दी नसते, त्यामुळं कदाचित मोठा अपघात टळला असं म्हणावं लागेल. बसचं आणि महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बॅरिकेटिंगचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि या अपघातामध्ये एक महिला जी आहे ते गंभीर जखमी झालेली आहे. तिला पुण्यामधील दीनानाथ रुग्णालयामध्ये जे आहे ते ऍडमिट करण्यात आलेलं आहे. परंतु जर बघायला गेलं तर बसचं देखील सध्या जे आहे ते मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते. बसमधून ऑइल गळताना पाहायला मिळते आणि सकाळच्या वेळी गर्दी नसल्यामुळे हा अपघात टळला असं म्हणता येईल. अशा प्रकारचे अपघात जे आहेत ते पुण्यामध्ये दिवसेंदिवस होताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 2-3 दिवसांमध्ये पाहिलं तर PMPML चे 2-3 अपघात झाले आणि आज झालेला पहाटेच्या वेळी झालेला हा खासगी बसचा अपघात. या अपघातांचं सत्र कधी थांबणार, पुणेकरांचा विश्वास कधी सुटणार, अशा प्रकारचा प्रश्न एक उपस्थित केला जातो. कारण सकाळच्या वेळी रहदारी जरी मोठी नसली तरी या रोडवरती पोलीस भरतीची तयारी करणारे असतील किंवा पुणेकर जे असतील ते टेहळण्यासाठी येत असतात, पाय मोकळे करण्यासाठी येत असतात आणि या रस्त्यावरती पायी चालणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळं मोठा अपघात टळला असं म्हणावं लागेल. सुदैवानं जीवितहानी जास्त झालेली नाही. एक महिला गंभीर जखमी आहे. ह्या अपघाताच्या सध्या जी आहे ती चौकशी केली जात आहे. चालकाला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. चालक मध्ये धुंद होता का, चालकाने काही घेतलेलं होतं का किंवा तो झोपेत होता का, अशा प्रकारच्या सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या माध्यमातून करण्यात येतील. अपघाताचं खरं कारण जे आहे ते समोर येईल. सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार, त्यामुळे जोडून राहा नवराष्ट्रासाठी. निखिल सुक्रे, पुणे.